ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मोबाईल चोरीच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। या तक्रारींचं निवारण करण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्वच पोलीस ठाण्यात विशेष पथक नेमण्यात आले। ठाण्यातील वर्तकनगर पोलिसांकडे देखील मोबाईल चोरीच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। या तक्रारींचा उलगडा करत पोलिसांनी गेल्या वर्षभर हरवलेले आणि गहाळ झालेले 462 मोबाईल फोन शोधून काढलेत। आज ठाणे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांच्या हस्ते 43 मोबाईल धारकांना त्यांचे मोबाईल परत करण्यात आलेत। यावेळी मोबाईल मालकांचा आनंद द्विगुणित झाला होता। पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मोबाईल मालकांनी पोलिसांचे आभार मानत कौतुक केलंय। मोबाईल हरवले होते, मिसिंग झाले होते, त्यासंबंधी पोलीस स्टेशनला तक्रारी दाखल होत्या। त्या सर्व तक्रारींचं तांत्रिक विश्लेषण आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री निकम, त्याचबरोबर त्यांचे क्राईम PI श्री गायकर आणि महिला पोलीस हवालदार गोडे आणि पोलीस हवालदार रावते यांनी या सर्व तक्रारींचं तांत्रिक विश्लेषण केलं। त्या आधारे आपण जे हरवलेले मोबाईल होते, मिसिंग झालेले मोबाईल होते, ते आपण तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे जप्त केले। त्यामध्ये सन 2023ला एकूण 462 मोबाईलच्या तक्रारी आपल्याला प्राप्त होत्या। ते आपण सर्व त्याच्यामध्ये मोबाईल रिकवर केलेले आहेत, जप्त केलेले आहेत। त्याचबरोबर सन 2018 पासून आजपर्यंत 1709 मोबाईल आपण तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे किंवा या सर्व तपासामध्ये आपण हस्तगत केलेले आहेत। मोबाईल त्या अनुषंगाने आपण जबरी चोरीचा गुन्हा दाखल करत असतो। त्या संदर्भाने सुद्धा काही आपल्याकडे गुन्हे उघडकीस आलेले आहेत, त्यामध्ये आरोपी देखील आढळले आहेत। तर यामध्ये किती फोनाचे आपण परराज्यातून रिकव्हर केलेला आहे? आपण सन 2023 मध्ये आज 462 मोबाईल जप्त केलेले आहेत। त्यापैकी जवळपास 20 ते 25% मोबाईल हे परराज्यातून किंवा इतर जिल्ह्यामध्ये आपण जप्त केले।